मुंबई पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत एकच नातेवाईक ठेवण्याच्या महापौरांच्या फरमानावर किशोरी पेडणेकरांनी टीका केली। आधी पालिकेची यंत्रणा सुधारा, मग नियम लागू करा, असंही पेडणेकर यांनी सुनावलंय। जय महाराष्ट्र वाहिनीवरील एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष मुलाखतीत पेडणेकरांनी महापौरांनी मनपा रुग्णालयांमध्ये लावलेल्या नियमांवर टीकास्त्र डागलंय। पेपरलेस आता अनेक गोष्टी होणार आहेत, टॅब आणणार आहेत, काय नेमकं सुरू आहे या संदर्भात? हॉस्पिटलमध्ये एकच नातेवाईक हवा असं महापौरांनी फरमान काढलं। त्याच्या आधी राज्यातून स्क्रिप्शन एकच म्हणजे पेपरलेस तुम्हाला याच्यावर येणार। अरे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ॲडमिट झाला तर 10 वेळा त्याच्या नातेवाईकांना खाली पाठवलं जातं। आता एक्सरे काढायला जा, आता हे करायला जा, आता ही औषधं आणा, आता शेड्यूलवरची औषधं आहेत की नाही हा प्रश्न पडतो। बरोबर आहे। त्यामुळे जे शक्य आहे, जे होण्यासारखं आहे ते बोललं पाहिजे। आणि बऱ्याचदा काय ना, मेडिसिन जवळपास मिळतही नाही, जरा लांब जावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये रुग्णाच्या जवळ कोणतरी असणं आवश्यक असतं, कारण तिथं डॉक्टरची व्हिजिट लागलेली असते। मग त्यावेळी डॉक्टरने सांगायचं कोणाला? बऱ्याच वेळेला समजा आता एखाद्या महिलेची प्रसूती झाली खरं आणि तिला बाथरूममध्ये जायचं आहे। आमचे हॉस्पिटलची अवस्था एवढी आहे की जर नामांकानी बघायला गेलं तर एका स्टाफनी सिस्टरनी 6 पेशंट पाहिले पाहिजे आणि त्याच्यात जर 3-4 असतील खरं तर 24-25, इथे 100 असतात। म्हणजे शेवटी सिस्टर लोक ज्या आमच्या परिचारिका आहेत, त्या स्टाफ आहेत, त्यांच्यावर केवढा ताण येतो, सगळ्यांवर येतो। आणि ती माता जर बाळ ठेवून गेली आणि चोरीला आपण पाहिले हो खरं अनेकदा हॉस्पिटलमधनं आमच्याच महापालिकेच्या अनेकदा बाळांच्या चोऱ्या झाले। कारण आमच्या हॉस्पिटल आमची मोठी आहेत, आमच्याकडे सगळं खरंच चांगलं आहे, पण येणारा ताण आणि अपुरी संख्या याचा ताळमेळ कधीच नाही लागणार। म्हणून मला वाटतं एका रुग्णाबरोबर एक नातेवाईक राहणं हा पहिला आधी सिस्टम सुधारून घेऊन मग निर्णय आणाल तर मान्य आहे।